लक्षात घ्या, बरेच असे इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन युनिव्हर्सिटी म्हणजे काय याबद्दल माहिती आहे, कदाचित माहिती नाहीये. तर त्या अनुषंगाने सांगायचं झालं, ज्या विद्यार्थ्याची 12वी ज्या शहरात झाली आहे त्या शहरा संलग्न जीही युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीला आपण आपली होम युनिव्हर्सिटी असं ग्राह्य धरू शकतो. समजा माझी 12वी पुणे शहरात झाली आहे, तर पुणे शहरामध्ये जेही प्रायव्हेट कॉलेज, लक्षात घ्या, पुणे शहरातले जेही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत या पुणे शहरातल्या प्रायव्हेट कॉलेजसाठी मी 70% अंतर्गत होम युनिव्हर्सिटीसाठी येतो. पण जर कदाचित माझी 12वी लातूर शहरात झाली असेल आणि मला ऍडमिशन घ्यायचं आहे पुण्यामध्ये, तर या ठिकाणी मी 30% जात असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा कोटा विसर पडला आहे, कारण मेडिकलचा 70-30 निघून गेलाय. त्यामुळे विद्यार्थ्यालाही असं वाटत आहे इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये सुद्धा 70-30 नाहीये, पण इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये सुद्धा आपल्याला 70-30 हा कोटा आहे. आणि या कोट्याअंतर्गत जर आपण विचार केला, हा 70-30 कोटा कुठं लागणार नाही आपल्याला, जेही आपले महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट ऑटोनॉमस ह्या दोन कॉलेजला फक्त आणि फक्त 70-30 कोटा लागत नाही. या दोन कॉलेजचे ऍडमिशन हे स्टेट मेरिट नंबर प्रमाणे होत असतात. पण जेही कॉलेज ओनली प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, ओनली प्रायव्हेट कॉलेजेस, या ओनली प्रायव्हेट कॉलेजसाठी 70-30 हा कोटा 100% लागतोच अजून सुद्धा.